छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। मतलब किस तरीके की हम डिसाइड दूर चलते के लिए आ रहे जाने का, धीरे धीरे जाने का। 2 मिनट्स मैगी पहाड़ों में आपके साथ उल्टा कर देता है। तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8:15 आणि आज आपण चाललेलो आहे एका पनवेलमधील आगळ्या वेगळ्या किल्ल्यावर. जसा आपण मागच्या वेळेला कव्हर केलेला आहे हरिहरगड, तसाच आपण आज चाललेलो आहे कलावंतीन दुर्ग या ठिकाणी. तर हे सगळं सुरू झालं एका ऑफिसच्या गप्पांमधून. कोणीतरी नाव काढलं कलावंतीन दुर्ग. यूट्यूबवर व्हिडिओ पाहिला आणि तो थरार आणि व्हर्टिकल स्टिफनेस बघून अर्धे लोक तर तिथेच कॅन्सल झाले. 9 वाजलेले आहेत तरी अजून तो अंश पोचलेला नाही आहे. तर मी आणि अंशुलचं जायचं ठरलं. सकाळी उन्हाच्या आधी जितक्या लवकर निघता येईल तितक्या लवकर निघायचं ठरलं. तुम्हाला तर माहिती आहे आपण जे प्लॅन करतो तसं कधीच होत नाही. सकाळी 7 वाजेपर्यंत कुर्ला स्टेशनला पोहोचायचं ठरलेलं. असं असताना 9 वाजले तरी अंश काही पोचला नव्हता. तर हा आहे अंश म्हणजेच योगेश चौहान. हा मूळचा आहे हरियाणाचा. बर्फाचे पहाड याने खूप चढले होते, पण आता हा 40 डिग्री सेल्सिअसमध्ये तळपत्या सूर्याच्या छायेत हा महाराष्ट्रातील डेंजर समजल्या जाणाऱ्या कलावंतीन दुर्गचा ट्रेक करणार आहे. तर सकाळी नाश्ता केला नसल्यामुळे ऑटोवाले काका त्यांच्या आवडीची मिसळ खायला पनवेल मार्केटमध्ये घेऊन आले. कैसा आहे बाय? काय बताता हूँ आप बेच बता नाना माझे सनसनीत मिसल पाव. कसे बसे आम्ही 11 पर्यंत कलावंतींच्या पायथ्याला पोहोचलो. घंटा वापस आम्ही भाग के जाएगा मग 1 तासन जा. मैं भाग के जाएगा और 1 घंटे में आएगा. तर हा रस्ता आहे आपल्याला कलावंतीन दुर्गला जायला आणि रिक्षावाल्या काकांनी 450 रुपये घेतले आणि आम्हाला इथं या पायथ्याला सोडलं. आणि इथं आम्ही जस्ट आता एक पाण्याची बाटली आणि काय घेतलं. अभी हिंदी बोलने को बोलूंगा मैं इन्हें. थोड़ा हिंदी में बनाएंगे, थोड़ा मराठी में बनाएंगे. वो थोड़ा मेरा भी समझना पड़ेगा ना, इसलिए. कलावंतीन दुर्ग 11:15 वाजता चालू केलेलं आहे आम्ही वर चढायला. बघूया आता किती वेळ लागतोय आम्हाला वर चढायला. बहुत खतरनाक चढ़ाई है. गांड फाड़ चढाई. सिगरेट पी के फेफड़ों की मावहन कर लिया ना, इसलिए. तो गेट देखो गाइस, ये लोगों के यहाँ पे गेट बघा कसं गेट बनवलंय. गुलेल शिवाजी महाराज के टाइम की गुलेल है जी. लोगों को नीचे से कोई मतलब नहीं है, नीचे के पॉल्यूशन से क्या चल रहा है क्या नहीं. एकदम अच्छे से गाड्याच्या पायथ्याशी राहतात सगळे. पोल्यूशन नाही, कुछ नाही. सिर्फ 10-9 घरों का गांव है, सिर्फ 10-9 घर है. सही है. बाकी कैसा लग रहा है अंश? 1 नंबर. आपके यहाँ के पहाड़ और इधर के पहाड़ थोड़े छोटे हैं, जल्दी चल दूंगा मैं सारा. उसके अपोजिट साइड जाएगी. अच्छा गाइस लकड़ी मिली है, डाल लो. ये डालने वाली लकड़ी नहीं है, इसके पीछे का कुछ सीन है. इसे दिखाएंगे आगे दिखाएंगे हम. हाँ, अगर चलता पानी मिलेगा तो दिखाते हैं. दिखा कैसे? उधर देखा. इसे अगर आप चलते पानी में डालोगे तो ये पानी के उल्टे डायरेक्शन पे चलेगी. चलो भाई देखते हैं अभी. एक्सपेरिमेंट करके देखते हैं. और नहीं चली ना हाँ. तो इसे अपनी डाल लेना. नहीं तुम्हारी जाएगी वो. ए लकड़ी क्यों पड़ी है झाड़ में? हाँ मेरी. आणि आम्ही संत्रे घेतलेले आहेत अर्धा किलो. कितने? 1 किलो साइट्रिक एसिड. सिट्रिक एसिड के लिए. तो नींबू पानी की ज़्यादा ज़रूरत नहीं है हमें. एक संतरा खा लेंगे. लेकिन उस आंटी ने प्यार से बुलाया तो जाएंगे उनके पास. हाँ एक नींबू पानी पी लेंगे. कल भी जा रहे हैं ट्रैक के लिए. उनसे पूछते हैं, उनका पॉडकास्ट लेते हैं उधर. कितनी दूर है अंकल, कहाँ से आए, कहाँ से आए हैं, कितना टाइम लगा यहाँ तक आने में. हाँ सब पूछेंगे. किल्ला चढत असताना आमची मजा मस्ती सुरू होती. तोच एक आजोबा भेटले आणि ते आणि त्यांची मिसेस हे आजोबा या वयामध्ये
हा किल्ला चढायसाठी आला. हे पाहून आम्हाला खरंच आश्चर्य वाटले. हाँ यहाँ तक आने के लिए कितनी देर लगी? पौन घंटा लगे. ओहो. कपल गोल्स गाइस, कपल गोल्स. अच्छा, वाइफ के साथ आए हो? हाँ ये आगे. ओ अंकल, वाइफ जीत सही गई है, आपकी सही. मतलब. ये वो उनको बहुत इंटरेस्ट है. वो फिट है. ये ओके थैंक यू. अब मैं कुछ नहीं बोलूंगा. अब मैं It's a कुछ नहीं. 12:51 right now. बाकी वी आर गोइंग फास्टर देन यूजुअल. और लोग जो जा रहे हैं उनसे हम तेज हैं. चलो. लोडे गए. तर त्या पोरांनी सांगितलं की आम्हाला अजून 1-2 तास लागतील आणि 1 तास बेस म्हणजे सुळक्याचा खालचा जो बेस आहे तिथं पोचायला लागतील. घंटे में आप काम चला सकते हो. वहाँ से व्यू दिख जाएगा. नाही नाही भाई, टॉप पे जाना है. हमें टॉप पे जाना है लेकिन. इथून टर्न आला या बाजूला लेफ्ट साईडला कलावंतीन दुर्ग आणि इकडे प्रबळगड. हम Decide. कलावंती दूर चलते हैं. डिसाइड हो गया. ओए मुर्गा. आणि इथून खरा कलावंतींचा ट्रेक सुरू होते. हे बघू शकता पुढं जी वी आहे तिथून आपल्याला इकडे वर झेंडा दिसते, तिथं जायचं आहे. बढ़िया संतरे लेके आए थे. यहाँ पे संतरा ब्रेक करवाया इनने हमारा. हाँ यार, वो वीडियो बनाना भूल गए हम संतरे खाते हुए. अभी हम संतरा ब्रेक पे थे. अच्छा अच्छा. चलो मिलते हैं आगे आपसे. यहाँ से अभी 1 घंटा लगेगा शायद. आधा घंटा. आधे घंटे में तो निपट लेंगे. इकडून रेलिंग स्टार्ट होते आता. पानी पी लो गाइस. बजरंग बली की जय. गणपति बाप्पा मोरया. कुछ नहीं करना चाहिए यार. नेचर को हमेशा प्रिजर्व करके रखो. हमारे बच्चों के लिए, मेरे और निशा के जैसे सुंदर सुंदर बच्चे होंगे उनके लिए ये रखना है प्रिजर्व करके भाई. नेचर, ये वादियाँ क्या देखेंगे वो जो नीचे क्रेन चल रही है उसे क्या करेंगे. भूल भाई, जा भाई, उसे भूल जा. फिट भी नहीं हो पाएंगे. पगला गया है तू. फिट भी नहीं हो पाएंगे बच्चे यार. हम तो ट्रैक कर करके फिट हो रहे हैं. जिम नहीं जाते, हम ओनली ट्रैक करते हैं. भूल चुकी है वो मुझे. ये आशिक को लेके आ गया मैं ट्रैक पे. प्यार का मारा किस्मत हारा, क्या करे बेचारा. हाय निशा आजा. ओ गाइस आओ. मेरे को ही उल्टा कर देता है. अरे भाई, तेरे के चल जान दे. इस लकड़ी को तू क्या है. देख खींचा. उतर उतर भाई भाई. मी आतापर्यंत 2 मिनट्स मैगी पहाड़ों में आपके साथ. नून तयार. कलावंतीन दुर्ग हा पश्चिम घाटातील रायगड जिल्ह्यात येणारा प्रबळगडाच्या जवळ असणारा एक उंच सुळका आहे. याची सुमारे उंची 2250 फूट म्हणजे 686 मीटर आहे. पनवेल तालुक्यातील ठाकूरवाडी गावापासून सुमारे 3 किलोमीटर चालत जाऊन या शिखरावर पोहोचता येते. हा किल्ला पनवेलपासून अवघ्या 15 किलोमीटर अंतरावर मुंबई पुणे महामार्गाजवळ आहे आणि तो पनवेलहून उघड्या डोळ्यांनी देखील दिसतो. या किल्ल्याचा इतिहास हा प्रबळगडाच्या इतिहासाशी जोडलेला आहे. स्थानिक वाटाड्यांच्या मते हा किल्ला 15व्या शतकात कलावंतीन नावाच्या राणीसाठी बांधण्यात आला होता. हा किल्ला मुख्यतः पनवेल आणि कल्याण या प्राचीन बंदरांवर नजर ठेवण्यासाठी वापरला जात होता. दर होळीला माची प्रबळगावचे आदिवासी लोक कलावंतीन दुर्गाच्या शिखरावर नृत्य करण्याची परंपरा पाळतात. ऑलमोस्ट पोचलेलो आहे आम्ही सुळक्याच्या पायथ्याशी. फक्त 20% बाकी. फक्त 20% बाकी आहे. 90 डिग्री आहे. हां का. आता माझ्या एक भी हाथ रखे बिना चढ़ रहा हूँ. ये भी टोरा है बिना हाथ रखे.
आए इतने ऊपर तक। खी कर दे, चाट ले चाट। कुछ नज़ारे हैं। इसके सारे चढ़े हैं ऊपर तक। गाइस यहाँ से तो रस्सी है, इस रस्सी से जाना है। ऑलमोस्ट आता आम्ही पोचलेलो आहे. वर एक फक्त फायनल सुरका आहे, तिथं जायसाठी आम्हाला ते 30 रुपये देऊन शिडीवरून जावं लागेल. आणि इथं आम्ही थोडे फोटोज व्हिडिओज घेऊन वर जाणार आहे. तिकडे गर्दी आहे थोडी. शूज काढून इथून जावं लागतंय आणि 30 रुपये चार्जेस आहेत. हा किल्ला तसा ट्रेकिंगसाठी उत्तम आहे. तुम्ही संडेसाठी वगैरे हा ट्रेकिंगचा प्लॅन करू शकता. यासाठी हे वन ऑफ द बेस्ट लोकेशन आहे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. या गडावर पाहण्यासाठी असे वेगळे काहीच नाही. फक्त डायरेक्ट फायनल शिखरावरती जी महाराजांची मूर्ती आहे आणि जो व्ह्यू आहे तोच काय असेल ते. वर जाऊन थोडे शूट्स घेतले, महाराजांचे शूट्स घेतले, आमचे थोडे शूट्स घेतले आणि परत आम्ही निघालो परतीच्या वाटेला. आणि आता अशा तऱ्हेने मी सांगू शकतो तुम्हाला की आमचा हा ट्रेक कंप्लीट झालेला आहे. ऑलमोस्ट आम्ही पोचलेलो आहे बेस विलेजला. आता इथून परत रिक्षा करून आम्ही पनवेल स्टेशनला जाऊन पनवेल स्टेशनवरून परत मग आपलं कुर्ला. ये कुर्ला में सेंटा क्रूज ईस्ट. हाँ, ये सेंटा क्रूज ईस्ट में जाएगा. कैसा लगा भाई ट्रैक? मज़ा आ गया. हार्ड था, मॉडरेट लेवल था, मतलब हार्ड नहीं कह सकते. हाँ मॉडरेट था. गुड एक्सपीरियंस. हाँ, नेक्स्ट टाइम आएंगे तो मानसून में आने का ट्राई करेंगे. मानसून में जिससे और एकदम ज़्यादा बढ़िया रहेगा. बढ़िया, अच्छा व्यू मिले. हां. और हम मतलब आम्ही सकाळी उशिरा निघाल्यामुळं थोडा आम्हाला त्रास झाला जास्त हीटचा वगैरे. या बॉडी बहुत ज़्यादा हीट हो रही थी. हां, सकाळी लवकर येणार असाल तर बेस्ट आहे ट्रेक. बेस पे हमने निकलने से पहले मिसल पाव खाया था ना गाइस. उसने हमारा बॉडी बहुत ज़्यादा हीट कर दिया एक्चुअली. हां, तो अब अगली बार हम जाएंगे तो अच्छी जगह लेके जाएंगे और दही खा के जाएंगे जिससे दही खा बॉडी के हीट और ना हो. ऐसा और छाछ पी के जाओ. छाछ पी के और इडली सांभर वगैरह ऐसा कुछ अगर ऐसा आप- साउथ इंडियन नाश्ता करके जाएंगे. अगर आप गर्म जगह पे ट्रैक करने जा रहे हो हम्म. तो बेटर फॉर यू कि आप थोड़ा अच्छा ठंडा खाना खा के जाओ जो आपके बॉडी को हीटअप होने से रोके. हम थक नहीं रहे थे, हमारी ज़्यादा सांस फूल जा रही थी और इतना ज़्यादा बॉडी हीटअप हो जा रहा था ना कि हमें रुकना पड़ रहा था बीच बीच में. तो चूज़ योर पाथ, ट्रैवल अलॉन्ग विद अस. वाइजली. या चूज योर पाथ वाइजली. हाँ ऐसा लेट मत करो गाइज. 7 बजे का टाइमिंग दिया है तो 7 बजे ही आना है. हाँ हाँ. ऐसा तो लेट करोगे तो लेट इतने हुआ गाइस. मैं 9 बजे ही तो आया. देखो गाइज अलाउन्स कितना आहे, 2 घंटे का अलाउन्स आहे. बाकी सेम जर्नी राहणार आहे आमची परत जाण्याची. त्यामुळे इथंच मी एंड करतोय व्लॉगचा. थँक्स फॉर द वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब. डू सबस्क्राईब ट्रैवल माय अलॉन्ग विद चॅनल. अस नेक्स्ट टाइम. बाय बाय गाइस. बाय. डू सब्सक्राइब, डू सब्सक्राइब. लाइक, कमेंट ठोक दो. चलो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में. और बताना इन केस व्लॉग में अंशुल से मिलके कैसा लगा आपको. हाँ, ये कैरेक्टर कैसा लगा ये बताना. माय नेम इज अंश सिंह. और भी वीडियोस लाएंगे इसके साथ. और भी वीडियोस आएंगे. अब हम ट्रैवल करते रहेंगे. हाँ. इट्स आवर फर्स्ट व्लॉग. यस. तो सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय. Bye. टाटा, लव यू.